तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी। दलित संघटनांच्या आरोग्यविषयक विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन। 8 ऑक्टोबर रोजी गोसावी समाज तसेच विविध संघटनांच्या वतीनं तहसीलदारांना विविध मागणीचं निवेदन देण्यात आले। यामध्ये प्रामुख्याने गोरगरीब जनतेला गांधी हॉस्पिटल येथे सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवांचा लाभ मिळावा व वर्षापासून रिक्त असलेली स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, ऑर्थोपेडिक सर्जन, एक्स-रे टेक्निशियन पदे त्वरित भरावीत या मागण्या मांडण्यात आल्या आहेत। महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांविना सर्वसामान्य जनतेची हेळसांड होत आहे। या हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या बदल्या होऊन 1 वर्षाहून अधिक काळ लोटला असून अद्यापही येथे नवीन डॉक्टरांची नेमणूक झालेली नाही। त्यामुळे निपाणी व परिसरातील 18 गावांमधील गोरगरीब जनतेला सामाजिक, आर्थिक, आरोग्यविषयक अडचणींना सामोरं जावं लागत आहे। निपाणी व परिसरातील लोकसंख्या 1.5 लाखापेक्षा अधिक असल्याने नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये व जीविताचे रक्षण व्हावे यासाठी निपाणीतील गांधी हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञांची ताबडतोब नेमणूक करावी। स्त्रीरोग तज्ज्ञ अभावी सर्वसामान्य स्त्रियांना सिझेरियनला सामोरं जावं लागत असून खासगी दवाखान्याचे भरमसाठ बिल भरण्यासाठी कर्ज उसनवारी करावी लागत आहे। गांधी हॉस्पिटल हे हायवेलाच असल्याने अनेक अपघातग्रस्तांना ताबडतोब उपचार मिळून त्यांचे प्राण वाचू शकतात। मात्र ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावी अशा अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागत आहेत। याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित आरोग्य अधिकारी व तहसीलदारांनी यावर तातडीनं उपाययोजना कराव्यात अशा स्वरूपाचं निवेदन श्री गणू गोसावी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चा दरम्यान तहसीलदारांना देण्यात आला। मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयापर्यंत जाण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। यावेळी गोसावी डवरी समाजाच्या महिला वर्ग, विविध दलित संघटनेचे पदाधिकारी, नेते मंडळी या मोर्चात सहभागी झाले होते। गणूच्या नेतृत्वाखाली हा भव्य मोर्चा निघालेला आहे। या मोर्चाची तयारी गेली 8 दिवस गणू गोसावी यांनी त्यांचे सहकार्य करत होते। 4 दिवसापूर्वी या भागाच्या ज्या लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं इथं आगमन झालं होतं। त्यांना गणूचं शिष्टमंडळ भेटलं आणि सविस्तर अशा पद्धतीची माहिती त्यांनी दिली। आता सुद्धा सकाळी येताना मी त्यांच्याशी फोनवर बोललो। अधिवेशन सुरू असल्यामुळं त्याचं बेळगाव आहे, पण त्यांनी आता सांगितलेलं की जे काही तुमचं निवेदन असेल ते तहसीलदार मार्फत मला ताबडतोब पाठवा। गणूने त्यावेळेस त्यांना काय सांगितलं होतं की निपाणीच्या गांधी हॉस्पिटलमध्ये ज्या गैरसोयी आहेत त्या गैरसोयीवर त्यांनी लक्ष वेधलं। त्याच्यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ नाही, ऑर्थोपेडिक नाही, डायलिसिस आहे सुरू नाही, ऑक्सिजन नाही, म्हणजे दवाखाना मोठा उभा आहे, सुविधा आहे। गरीब जो रोगग्रस्त आहे, गरीब जो आजारी आहे, जो पीडित आहे शारीरिक व्याधीनं, त्यानं कुठं जायचं? तुम्ही मोठमोठ्या सरकारी घोषणा जाहीर करता, गॅरंटी जाहीर करता आणि इथे एक गरीब गोसाई मरायला लागलाय, एक स्त्री मरायला लागले, बाळपणासाठी आटले। तुमच्या या व्यवस्थेचा आम्हाला काही उपयोग नाही। ती जसं उलटून टाकायचं का ह्या गरीब समाजाचे लोक करतील, स्त्रिया करतील। मला अभिमान वाटतो या सगळ्या कार्यकर्त्यांचा की त्यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये स्त्रियांची संख्या मोठ्या प्रमाणात असते। मी बघितलं सकाळी 9 वाजल्यापासून या स्त्रिया पुतळ्याचं बसल्या होत्या। 2-3 लहान बालकं होते, त्यांना दूध पाजत बसल्या होत्या। त्यात एका बाळाला मी घेतलं, जवळ केलं। काय अवस्था, कुणासाठी आहे सगळी व्यवस्था, कुणासाठी हा सगळा देश? आणि म्हणून गणूने जे चार्ज राबलेला आहे त्याची फलश्रुती म्हणून आज हा मोर्चा आहे। सरकारला आपण निवेदन देणार आहोत, तहसीलदार निवेदन देणार आहोत। निवेदन मोठं आहे, ते कोणते आता अविनाश वाचून दाखवेल। त्या मोर्चाच्या केंद्रामध्ये असं आहे, पण मी 8-10 दिवसाच्या पाठीमाग मी दवाखान्याच्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतो। त्या टायमाला आमचं सुधाकर माने साहेब आणि आम्ही दोघं जाऊन गेलतो। आम्ही त्या ह्याला डॉक्टरांनी विचारलो इथे डॉक्टर लोक किती आहेत आणि त्या डॉक्टरांचे काय येते काय, तर ते डॉक्टर लोक काय म्हणाले, आम्ही बी पत्र देऊन थकले, पण ते काय प्रशासन काय ऐकायला तयार नाही आणि इकडे डॉक्टरांची काय सोय नाही। थोड्या दिवसात आम्ही बी बदली करून जाणार आहे, ते 2 डॉक्टर द्यायचे। त्याच्यानंतर आम्हाला मी काय म्हटलं तिथे डॉक्टर कुठला नाही असं म्हणा, एक तुम्ही लेटर द्या
तुम्ही लेटर द्या, त्याचा आम्हाला देता आणि आमच्या नोकरीचे संबंध काय? जो डॉक्टर आम्ही सांगतो तुमच्याकडे हे आहे काय तर नाही म्हणाले, पण तसं तुम्ही लिहून द्या ना आम्हाला. ते डॉक्टर काय म्हणाले, उद्या तुम्हाला जर लिहून दिल्या जडेपत्र काय झालं तर आमच्या नोकरीचे प्रश्न आहे. तुमच्या नोकरीच्या प्रश्न येतेच कुठं म्हटलं मी. गोरगरीब जनताचे आमचं काय आम्ही कल्याणसाठी आम्ही हे बघणार आहे ना. आमच्या निप्पाणी परिसर आणि अधिक इथं खेड्यापाड्यामध्ये सगळ्या दलित लोक, गरीब लोक, हर समाजाचे लोक तिथं, गरीब लोक तिथं श्री गांधी हॉस्पिटलला सोयी तिथं नसल्यामुळं आम्ही त्याच्यावर आवाज उचलणार म्हटलं मी. मग त्याच्यानंतर आम्हाला म्हटलं तुम्हाला लेटर उद्या लिहून द्या. आता लिहून द्या म्हटलं. त्या टायमाला परत आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो आणि संधी आणि आम्ही जाऊन तिथं येऊन लेटर घेऊन आलोय. तिथं लेटर घेऊन आलो. मी सगळ्या कार्यकर्त्यांनी गोळा केलोय. सगळ्या कार्यकर्त्यांनी गोळा करून सांगितलं असं आपल्या निप्पाणी भागा परिसरामध्ये असं समस्या आहेत. या समस्यामध्ये सगळं मिळून आपण एकत्र येऊन आपण एक मोर्चा घालून आणि या प्रशासनाला जाग येऊन द्या म्हणून आपण एक मोर्चा काढूया म्हणून आपण इथं मोर्चा काढून आलेला आहे. पण ह्या प्रत्येक मी काय म्हणतो माहिती आहे, आज एकही समाज नाही. हजार त्या टायमाला आमच्या गोसावीची बाई डिलिव्हरला तिथे गेली. मग तिथं त्या नर्सने काय म्हटलं, आमच्याकडे सुविधा नाही आहे. आमच्याकडे सुविधा नसल्यामुळं ते डॉक्टरने पर्यंत पाठवलंय आणि ते काय केलं माहिती आहे, खासगी रुग्णालयात आम्ही दाखल केलो त्यांना. त्याचं सिजर झालं. सिजर मध्ये 50 ते 60 हजार रुपये खर्च आलाय. त्या टायमाला गरीबाकडे पैसा नव्हता म्हणून आम्ही आमचा समाज इकडे तिकडे आम्ही पैसे गोळा करून त्या बाईच्या डिलिव्हरीचं आम्ही तिथं खर्च भागिलं. हे असंच प्रत्येक टायमाला म्हटलं तर आम्ही काय करोडपती अब्जोपती नाही. काच बाटली गोळा करून खाणारी आमचे समाज आमचा आहे. आमचा समाज असा आहे. आता आम्ही 50-60 हजार रुपये 50-60 हजार रुपये आम्ही घालून आम्ही कुठल्याच आम्ही प्रायव्हेट रुग्णालयामध्ये आम्ही हे करू शकत नाही. म्हणून आम्हाला गांधी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची नेमणूक हे चांगले डॉक्टर आता चिकोडीमध्ये बघा तिथं प्रकाश उकेरे म्हणून तिथं आहे. त्यांच्या तिथं दवाखाना बघा म्हणून तिथं दवाखाना बघा तुम्ही. त्यांच्या दवाखान्यामध्ये किती उपलब्ध आहे. बेळगाव मध्ये बघा तुम्ही. बाकीच्या तुम्ही हे तर म्हणले आमच्या इथं चांगले डॉक्टर आले तुम्ही घेऊन आपल्या मतदार परिसरामध्ये तुम्ही घेऊन जात असाल तर हे तुमचं चुकीचं आहे. आम्ही तुम्हाला मतदान करून आम्ही चुकलेलं आहे असं मी तुम्हाला ठामपणे सांगतो. महात्मा गांधी कम्युनिटी हेल्थ सेंटर 1 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे, परंतु त्यांच्या जागी अद्याप कोणत्याही डॉक्टरांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे निप्पाणी व परिसरातील 18 गावामधील गरीब व सर्वसामान्य लोकांची प्रचंड गैरसोय होत आहे. आरोग्य सेवांच्या अभावामुळे त्यांना आर्थिक, सामाजिक व आरोग्याच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रमुख समस्या पुढीलप्रमाणे आहेत. हॉस्पिटलमध्ये स्त्री रोग तज्ञ उपलब्ध नसल्यामुळे प्रसूतीसाठी गरीब रुग्णांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जावे लागत आहे. अनावश्यक शस्त्रक्रिया व अत्याधिक बिल आकारले जात आहे. हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक तज्ञ, बालरोग तज्ञ तसेच एक्सरे टेक्निशियन उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांचे प्राण धोक्यात येत आहेत. निप्पाणी व निप्पाणी परिसराची एकत्रित लोकसंख्या 3 लाखापेक्षा अधिक असूनही तालुकास्तरीय हॉस्पिटलमध्ये आवश्यक तज्ञांचा अभाव अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारी दवाखान्याची काय तुम्ही सोय केली? डॉक्टर नाहीत, नर्सनी बायका नाहीत, कोण नाहीत. हाडाचा डॉक्टर, बाळतीचा डॉक्टर, शिजरचा डॉक्टर काही सरकारी दवाखान्यात नाही. ही आम्ही बाळपणाच्या बायका नेल्या तर आम्ही घरी आणतो, तशीच गाडी काढतो आम्ही कोल्हापूरला जातो. ह्या निप्पाणी गावामध्ये काय सोय केली तुम्ही? हा माझा प्रश्न आहे. येत्या कालावधीमध्ये महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत तर हा मोर्चा आपण विधान भवनाला धडक मारू. कारण येत्या 15 दिवसात त्या ठिकाणी हिवाळी अधिवेशन चालू होणार आहे. एवढ्या संख्येनं तर सर्व गोरगरीब मिळून या ठिकाणी आजपासून 15 दिवस आम्ही सरकारला सांगतोय की हे गाव हे तालुक्याचं गाव आहे. तालुक्याच्या माध्यमातून ज्या सुखसोयी पाहिजेत त्या सुखसोयी सरकारनं करावं. इथं काल परवा ज्या टायमाला आम्ही गुरु गोसावी आम्ही ज्या टायमाला गेलो दवाखान्यात त्या टायमाला आमच्या लक्षात आलं एमबीबीएस झालेला एकही डॉक्टर तिथं नाही. एक डोळ्याचा डॉक्टर आहे आणि बाकीची BAMS डॉक्टर आहे. एक MBBS दर्जाचा डॉक्टर नाही. तज्ञ राहिले बाजूला नाही. MBBS दर्जाचा कुणी नाही तिथं. एक डोळ्याचा डॉक्टर आहे आणि एक BAMS डॉक्टर आहे आणि एक तालुक्याचं गाव म्हणून आम्ही छाती पिटून आम्ही सांगतोय आम्ही तालुक्यात राहतोय म्हणून. मात्र आम्हाला सांगायला लाज वाटते की आमच्या गावामध्ये एक उच्च दर्जाचे डॉक्टर नाही. तर सरकारला आम्ही विनंती करतोय की या मोर्चाची दखल घेऊन तरी तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी. आजचा मोर्चा म्हणजे की डॉक्टरांची तिथं नियुक्ती करणे गरजेचं आहे. कारण का की
कोणतीही असू दे, लेडीजांच्या बाबतीत असू दे किंवा पुरुषांच्या बाबतीत असू दे किंवा ऍक्सिडेंट झालेल्या बाबतीत असू दे, तिथं डॉक्टरांची कोणतीही सुविधा नाही आहे. कारण का इथं जरी ऍक्सिडेंट झालं किंवा काही जर झालं तर आपल्याला कोल्हापूर नाहीतर बेळगाव या ठिकाणी आपल्याला हलवण्यात येत असते. तोपर्यंत आमचा जीव पूर्णपणे ज्याचा ऍक्सिडेंट होतो, ज्याचा सगळ्या गोष्टीवर अन्याय होतो, त्यावर पूर्णपणे तो बळी झालेला असतो. परंतु हे न होता आज तिथं जे डॉक्टरांची जी नियुक्ती पाहिजे आहे त्या पद्धतीने केलं पाहिजे. नाहीतर ऑल इंडिया पॅन्थर सेना आणि गणू गोसावींना सपोर्ट केलेला आहे आम्ही पूर्णपणे, तर तिथं आवाज उठवण्यासाठी आम्ही सक्षम असेल एवढं बोलून मी. वेगवेगळ्या दलित संघटना एकत्र येऊन या ठिकाणी हा मोर्चा काढलेला आहे. गणू गोसावीने गेल्या महिनाभरामध्ये या ठिकाणी हा प्रयत्न चालवला आहे. माझ्याबरोबर देखील या ठिकाणी चर्चा झाली की सर या ठिकाणी आपण मोर्चा काढायला पाहिजे, कारण महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत, कुठल्याही प्रकारचे डॉक्टर नाहीत. त्याचबरोबर पिंटू मानेंचे जेव्हा या ठिकाणी वास्तव्य होती त्यावेळी देखील या ठिकाणी जोल्ले मॅडम आल्या होत्या. त्या जोल्ले मॅडमच्या समोर देखील या ठिकाणी त्यांनी ही व्यथा मांडलेली आहे. बंधू भगिनींनो, हा फक्त गोसावी समाजाचा प्रश्न नाही आहे, हा सगळ्या दलित आणि बहुजन समाजाचा प्रश्न आहे. ज्यावेळी आपण त्या ठिकाणी महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये जातोय त्यावेळी मी तिथं बघतोय, त्यावेळी सगळे या ठिकाणी गोरगरीब दलित जे आहेत, मुस्लिम जे आहेत, ते तिथे या ठिकाणी सुविधा या ठिकाणी नसल्यामुळे या ठिकाणी परत येतात. आणि हे आपल्यासाठी चांगली बाब नाही, कारण आरोग्याच्या सुविधा देणं हे सरकारचं प्राथमिक काम आहे. आणि हे जर प्राथमिक जर या ठिकाणी सरकार जर करत असेल तर सरकारला त्यांच्या जागेवर राहण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. कारण गोरगरिबांच्या साठी या ठिकाणी सर्व सुविधा देणं हे या ठिकाणी सरकारनं प्राधान्याने या ठिकाणी बघितलं पाहिजे. निप्पाणी सारखा या ठिकाणी मोठा भाग, कारण 18 गाव या ठिकाणी ह्या निप्पाणीच्या गांधी हॉस्पिटलमध्ये येतात. या 18 गावामध्ये लोक येत असताना जर तिथं कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसतील, तिथं जर डॉक्टर नसतील, तर मग या ठिकाणी त्या दवाखान्याचं करायचं काय? आता हा जो गोसावी समाज आहे तिथंच मी राहतोय, त्यामुळे तिथं देखील या ठिकाणी एक उपकेंद्रामध्ये आरोग्य केंद्र आहे, तिथेही कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाही. मग असं जर होत असेल तर आपण या ठिकाणी सरकारला जाग येण्यासाठी अशा प्रकारचा मोर्चा हा काढला पाहिजे. मी गणू गोसावींचं ह्यामध्ये फार कौतुक करतो की त्यांनी सगळ्या लोकांना या ठिकाणी एकत्र केलेलं आहे. हे नेते हात देतील त्यावेळेला असाच सर्वांनी पाठिंबा द्यावा आणि ह्या भागात तरी निदान आपण अशा प्रकारची क्रांती उभा करू एवढंच बोलून मी थांबतो. तात्काळ डॉक्टरांची नेमणूक केली पाहिजे. ट्रॉमा केअर सेंटर निर्माण केलं पाहिजे, कारण की जर ऍक्सिडेंट झाला तर लवकरात लवकर आपण काय करतो, जवळच्या डॉक्टरांच्याकडे नेतो, परंतु इथं डॉक्टर उपलब्ध त्या प्रमाणात नसल्या कारणानं आम्हाला कोल्हापूरला किंवा बेळगावला जायला लागते. आणि त्यावेळी अशा घटना झाल्यानंतर तो व्यक्ती मृत्यू सुद्धा पावला जातोय. एका घरातील करता व्यक्ती गेल्यानंतर त्या घरावर किती दुःख येते हे आपण समजू शकणार नाही. त्या घराण्याला समजते, त्या घरातल्या लोकांनाच समजते एक घरातला व्यक्ती गेल्यानंतर काय होते. त्यामुळं आपल्याला कळायला हवं की इथं डॉक्टरांची नेमणूक झाली पाहिजे. सर्वजण भाषण देतात, बोलतात, परंतु बोलून कार्यात उतरणे, या रस्त्यावर उतरणे हे गणू अण्णांच्याकडून शिकलं पाहिजे. आणि हा जनसमुदाय जर झाला नाही तर आम्ही बेंगलोर पर्यंत सुद्धा जाऊ अशी शासनाला मी सांगू इच्छितो. या प्रस्थापितांना हा मोर्चा जो काढलेला आहे आणि हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आमच्या भागातील विचारवंत अच्युत माने सर, प्राध्यापक जेडी कांबळे सर, प्राचार्य दिवाकर सर, अमित शिंदे, सुधाकर माने, मुकेश कस्ते, संदीप माने. तज्ञ डॉक्टरांची नेमणूक आमच्या मागण्या चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील.